नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत सचिन ठोके सर, जे अभिनव इन्फोटेक लग्न सोहळा प्रायव्हेट लिमिटेड आणि हॉटेल द इन्फिनिटी इनचे डिरेक्टर आहेत. नमस्कार सचिन सर. नमस्कार. आमच्या पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही विविध मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. विप्रो, रिलायन्स, फर्स्ट सोर्स, अनेक मोठ्या शहरांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. सचिन सर, आपण नोकरी जेव्हा करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक सुरक्षितता असते. आपल्याला खात्री असते की आपल्याला अमुक एक पगार मिळणार, तो ठराविक तारखेला मिळणार. आपण सगळेजण मध्यम वर्गातनं आलेलो आहोत, कुणीच याला आक्षेप नाही घेणार. अशा परिस्थितीत इतकी मोठी रिस्क घेण्याचं धाडस तुम्ही कसं दाखवलं? कारण एक चांगल्या पदावर तुम्ही जिथे होतात अशी नोकरी तुम्ही सोडलीत. तुम्ही नाशिकमध्ये आलात आणि एका वेगळ्याच व्यवसायाची वाट पकडलीत. तर ह्याबद्दल जरा थोडंसं सांगा आम्हाला. रिस्क तर प्रत्येक व्यवसायामध्ये आहे आणि नोकरीमध्ये जितकी सेफ्टी आणि सिक्युरिटी आहे ती फक्त वाटते जो दृष्टिकोन ठेवून जो आयुष्य जगतो. आणि माझा जन्म तर एक ग्रामीणमध्येच झाला. ज्या वेळेस खऱ्या अर्थाने माझ्यासारखा माणूस विचार करतो की आपण आपलं घर सोडलं, त्याच केसमध्ये आपण मोठी रिस्क घेतली. ओके, हा विचार खूप कमी लोक करतात. आणि मी कम्प्लिटली की माझा जन्मच एक गोष्ट करण्यासाठी नाही झाला, कारण माझं बालपणसुद्धा अगदी मी वयाच्या 9 ते 10व्या वर्षापर्यंतच घरात आणि गावात एज्युकेशन घेतलं. बाकी त्याच्यानंतरचं माझं एज्युकेशन हॉस्टेलमध्ये झालं. तर इंडिपेंडंट लाईफ की कुणावरती आपण डिपेंड असावा. मी ज्याच्याकडे नोकरीला आहे तरी मी कोणावरती तरी डिपेंड आहे. आणि हा एक माणसामध्ये असणारा गैरसमज आहे मराठी माणसामध्ये की नोकरी हा सेफ आहे. नोकरी हा सेफ नाही आहे, कारण मला मिळालेला टाईम हा माझा टाईम कुणीतरी विकत घेत आहे. बरोबर आहे. आणि मला हा माझी वेळ गेल्याची जाणीव मात्र कुठंतरी उतारवयात होते आणि ती मला बघायची नव्हती. वेल सेड. मी रिस्क घेतली आणि रिस्क घेताना पण मी रिस्क डायव्हर्सिफाईड केली. जसं की मी मॅट्रिमोनी ओपन केली, त्याच्यात वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे. लॉकडाऊन आला, चॅलेंजेस आले. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या फार्मामध्ये पण 3 अलग अलग कंपनीज आहेत, आदिती, अभिनव, सारा एंटरप्राइजेस या नावाने. आणि त्याच्यानंतर माझं एक हॉस्पिटल पण आहे, बट ते मी रेंटेड दिलं. एक जिम आहे पण ती पण रेंटेड दिली. आणि रिसेंटली मी लास्ट इयरला ऑलरेडी हॉटेल इन्फिनिटी इन हे अगदी 3 स्टार तुम्ही कन्सिडर करू शकतात असं माझं हॉटेल आहे, ऑलमोस्ट 9 to 10 CRच्या रेंजमध्ये. तर मी रिस्क डिवाईड करत गेलो. आणि कुठलाही माणूस जर रिस्क डिवाईड करत गेला तर तो बॅलन्स करतो. आणि म्हणून मला ती रिस्क नाही वाटत. आणि सगळ्यात म्हणजे मला काही गौरव देणारे किंवा अप्रिशिएट करणारे माझे शिक्षकही आहेत, जिथून मी शिकलो, स्कूल कॉलेजेसमधून जवळचे. तर त्यांच्याही डिरेक्टरीमध्ये नोकरी करून मोठे होणारे लोक खूप बघितलेत. बट स्वतःबरोबर दुसऱ्यांना 200-250 लोकांना मी आज रोजगार दिला नाशिकमध्ये. आणि मी त्या अँगलनी बघत असतो. कधीकधी आपण जी आत्तापर्यंत अपॉर्च्युनिटीज समजतो आणि ती मुंबई पुण्यातच आहे असा माइंडसेट असतो, बट तो नाही आहे. तर ती अपॉर्च्युनिटी आपण क्रिएट करायला पाहिजे. म्हणून मला नोकरीपेक्षाही बिझनेस हा रिस्क वाटत नाही आहे. ती एक मानसिकता आहे आणि ती मानसिकताच माणसाला रिस्ट्रिक्टेड करते. आणि म्हणून मी कुठल्याही अशा फ्लोला किंवा रिस्कला मी घाबरत नाही आहे. आजही हॉटेल इंडस्ट्री हे माझं डोमेन नव्हतंच, तरी मी सक्सेसफुली अगदी मी ऑपरेट करतोय. खूपच चौकटी बाहेरचा विचार आहे. आणि मला असं वाटतं की ग्रॅज्युएशन पूर्ण करून स्वतःचं काहीतरी करू बघणाऱ्या अनेक तरुणांसाठी हा दिशादर्शक विचार आहे की नोकरी म्हणजेच ध्येय प्राप्ती नाही. राईट. तुम्ही लग्न सोहळा या नावाची कंपनी तुमची आहे, प्रायव्हेट लिमिटेड. लग्न सोहळा प्रायव्हेट लिमिटेड. लग्न म्हणजेच माणसांच्या नात्यांच्या गाठी. राईट. तुम्ही आयुष्यात नाती किती मानता, मैत्रीला किती महत्त्व देता? खूप. कारण आजही मी इथपर्यंत माणूस पोचतो किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला वाटतं आपण हे केलं म्हणून इथपर्यंत आलं. तर तो आपला एक गैरसमज या 2 अलग अलग कन्सेप्ट आहे. बट आपल्या आयुष्यात आपल्याला कुणी सपोर्टर जर नसेल, कुठली नाते नसतील, तर कदाचित त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते आणि ते इम्पॉर्टन्स आहेच. अभिनव इन्फोटेक हो ते इन्फिनिटी, क्षितिजापर्यंत स्वप्न कशी काय पाहिलीत? कारण हे 2 पूर्ण भिन्न व्यवसाय आहेत.
सर्वात प्रथम मी असं सांगेल की लोक कॉम्पिटिटर किंवा कॉम्पिटिशन्स ह्या अँगलनी बिझनेसकडं बघतात. हं. माझा स्वतःवरती असणारा आत्मविश्वास मला सांगतो की मी कॉम्पिटिशन्स किंवा कॉम्पिटिटरकडं कधीच नाही बघितलं. मी माझ्याबरोबर कॉम्पिटिशन खेळलो की जर कालपर्यंत मी जे ठरवलेलं जर ते आत्ता कंप्लीट झालं आहे तर देन माझं नेक्स्ट टार्गेट काय असायला पाहिजे. बरोबर. मी कॉम्पिटिटरला कॉम्पिटिट न करता मी माझ्याशीच कॉम्पिटिशन केली की मागच्या 5 वर्षात मी काय केलं. मी ॲज अ नोकरी म्हणून 15 वर्ष इंडस्ट्रीला दिले आणि जे उरलेल्या 5-7 वर्षात मी स्वतःबरोबर कॉम्पिटिशन केली आणि कम्प्लिटली एक बिझनेसचं नॉलेज आणि जो इतर कंपन्यांमध्ये काम करताना जो माझा अनुभव होता त्याच्यामध्ये रिस्क तर प्रत्येक बिझनेसमध्ये बट जर डायव्हर्सिफाईड रिस्क जर असेल तर तो विनर असतो. तसंच मी ह्या सगळ्या लोकांना कॉम्पिटिट त्याच वेळेस करू शकलो की कारण मी IT बेस्ड बिझनेस असल्यामुळे त्याच्यातलं टेक्नॉलॉजी सेटअपबद्दल बऱ्यापैकी स्वतःलाच नॉलेज होतं. त्याच्यानंतर मी माझ्या लास्ट ॲज अ हेड असल्यामुळे कंपनीत तर P&L माझं स्वतःचं कसं आणि मेंटेन करायचं आणि त्याच्यात चॅलेंजेस काय हे स्वतःला ऑलरेडी माहीत होते. म्हणून मग मी प्रत्येक बिझनेस उभारताना असं नाही की मी एकच बिझनेस मोठा केला तर ती अलग एक जर्नी. एक बिझनेस मोठा करणं म्हणजे ते बिझनेसमॅन एक कन्सिडर होईल. बट ज्यावेळेस मल्टिपल बिझनेस घेऊन माणूस रिस्क डिवाईड करतो त्याला एंटरप्रेन्युअर जर्नी बोलतात. आणि मी कम्प्लिटली स्वतःशीच कॉम्पिटिशन्स ठेवून फार्मामध्ये अगदी मी एक रेव्हेन्यू चांगल्या पद्धतीने मेंटेन करून त्याची रिस्क डिवाईड केली. फार्मा हे असं प्रोडक्ट आहे का लाँग जर्नी चालणार आहे. त्याच्यानंतर मॅट्रिमोनी आज जर बघितलं तर लग्न करताना विविध चॅलेंजेस आहे. मुलगा असो मला मुलगी फार असो. कुतूहल वाटतं हो. कारण लग्न सोहळा प्रायव्हेट लिमिटेड तुम्ही जेव्हा सुरू केली, आज परदेशातलं तर राहूच दे, पण भारतात आपण जेव्हा बघतो तेव्हा तरुण पिढी लग्न करायला तयार होतेच असं नाही. त्यांच्यामध्ये लग्न करण्याचं तुम्हाला जास्त तुमचा अभ्यास जास्त असल्यामुळे तुमच्याकडे आकडेवारी पण असेल, पण आम्ही जे सर्वसाधारणपणे बघतोय की 20 वर्षाचं झाल्यानंतर माणसं तयार व्हायची लग्न करायला. आज ते वय खूप पुढे गेलेलं आहे. मोठ्या शहरांमध्ये तर अनेक तरुण असं म्हणतात, तरुण आणि तरुणी, की आम्हाला आत्ता लग्न नाही करायचं, आम्हाला आधी आमच्या करिअरमध्ये जम बसवायचं आहे. अशा बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्ही लग्न सोहळा इतक्या विश्वासाने कसा प्रस्थापित केलात? हो. तर अगोदर याची मी केस स्टडी केली अँड तुम्ही बोलतात ते अगदी बरोबर आहे. कारण सध्याची जी पिढी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर रोल हा फिमेलचा येतो. अगोदरची 90च्या अगोदरची ती दबलेली होती कम्युनिटीमध्ये आणि एज्युकेशनच्या अभावामुळे. सध्याच्या जनरेशनमध्ये अगदी इक्वल एज्युकेशन आहे आणि सध्याची स्त्री ही कोणाचं पारतंत्र्य तिच्या एज्युकेशनमुळं इतक्या इझिली ॲक्सेप्ट करायला रेडी नाही आहे. आणि ह्या सर्व गोष्टींमुळं जर बघितलं तर लग्न ही एक वेगळीच कन्सेप्ट तयार झाली. अगदी जर अगोदरच्या 2 दशकापूर्वी जर विचार केला तर मुलीला लग्नासाठी घरचे सांगतील तसं ती करत होती. आत्ता काळ बदलला आहे. मुलगी घरच्यांना येऊन सांगते, ते घरच्यांना तसं करावं लागतं आणि ते ॲक्सेप्टेबल आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे लग्नाचं वय जे वाढतं आहे तर त्याचं पहिलं कारण आहे की अगोदरचं एज्युकेशन पॅटर्न्स त्याची जी कालावधी होती ती वेगळी आहे. त्याच्यानंतर गव्हर्मेंटचे धोरणं आजही मुलींना बऱ्यापैकी एज्युकेशनसाठी स्कूल, बस, फीज सर्व फ्री आहे. त्याच्यानंतर तर लास्ट इयरला जे गव्हर्मेंटनी धोरण घेतलं आहे ज्याच्यामध्ये हायर एज्युकेशन फ्री केलं आहे. तर जी मुलगी BA BCom होणार होती ती इंजिनियर होणार. आता इंजिनियर होणारी मुलगी जी आहे ती डॉक्टर होणार. आणि त्या तुलनेमध्ये जर बघितलं तर मुलं मात्र कुठेतरी मागं पडत आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर त्याच्यामुळं मी ॲज अ बिझनेसमॅन म्हणून जर मी बघितलं ह्या गोष्टीकडं एक सामाजिक ही जर प्रोसेस आहे आणि ही कॉम्प्लिकेटेड होत चालली आहे तर तिथं मोठा बिझनेस आहे व्हर्च्युअल याच्यामध्ये. याच्या अगोदर ज्या काही कंपनीज आल्या तर त्यांनी तर बिग ब्रँड कंपनीज बनवल्या आणि त्याच्यामधून असंही लोकांचंही आजही जर बघितलं तर लग्नामध्ये कोणीच कोणाच्या पडत नाही आहे. पूर्वीसारखं मामाची मुलगी म्हणजे कम्प्लिटली कुठं नाही मिळाली तर फिक्स आपल्यालाच मिळणार. आता मात्र त्याच्या कम्प्लीट अपोजिट. कारण मामालाच माहीत नाही आहे, मामांनाच की जे माझी मुलगी ह्या मुलाबरोबर लग्न करेल की नाही. आणि म्हणून हे वय वाढतं आहे, एज्युकेशनची पद्धत आहे आणि याच्यामध्ये कम्प्लिटली कल्चरल इम्पॅक्ट येतो आहे. जी मुलगी गावाकडं सिटीत सपोज छोट्या सिटीमध्ये वाढली ती मुंबई पुण्यात गेल्यानंतर कदाचित जी काल होती किंवा काल तिचे जे निर्णय होते ते आज असतील याची गॅरंटी नाही. आणि मुलांच्याही बाबतीत तसंच आहे. ओके.
तर हा दुय्यम इम्पॅक्ट आहे. आणि हे का करतात तर याच्यात एक दुसरी अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस मुंबईमध्ये पुण्यामध्ये मेट्रो सिटीज मुलं मुली राहतात, लग्न करतात, तर ते चॅलेंजेस आहे की तिथली आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. बरोबर आहे. घर घ्यायचंय तर दोघंही कमवणारे पाहिजे, पाहिजेतच. बरोबर. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार ज्यावेळेस दोन्ही मुलगा मुलगी जो करतो तर त्यांनी याच्यात टाईम जातो आणि ते राईट पार्टनर फाईंड करतात. आणि कधी जरी बोललं तर कुठल्याच याच्यामध्ये असं नाही की ते 100% ॲक्युरेसीसह सक्सेस होईल, मग तो बिझनेस असो या लग्न असेल. रिमॅरेज हम्म. म्हणजे दुसरं लग्न किंवा वयाच्या एका टप्प्यानंतरचं लग्न, सिनियर सिटीजन्समध्ये होणारी कंपॅनियनशिप, ह्याचा तुम्हाला फीडबॅक मिळतो का लग्न सोहळ्यामध्ये? हो. तर कोविडमध्ये अगदी कधी कुणी एक्सपेक्ट नसेल केलं असंही झालं. अँड बऱ्यापैकी माझ्याकडं ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं जे मी 400-500 लग्न आत्तापर्यंत केले त्याच्यामध्ये 100च्या वरती लग्न अगदी 45 to 50च्या वरती लोकांचे केले, की ज्यांना अगदी नातवंड आहेत अशाही लोकांची. बट वापस लग्न या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने आजपर्यंत प्रॉपरली कुणी समजूच शकला नाही. म्हणूनच तर त्या गोष्टींची गरज पडते आणि शेवटी उतार वयातही माणसाला सपोर्टची गरज लागते आणि म्हणून माणूस वापस लग्न ह्या कन्सेप्टकडे वळतो. तो एक म्हातारपणाचा आधार असतो आणि ते दोन्ही अँगलनी गरजेचं आहे. तर ती एक जबाबदारी पण बोलता येईल आणि गरज पण आहे. मला फार इंटरेस्टिंग वाटते की लग्न म्हणजे स्वर्गात जुळवलेल्या गाठी किंवा देवानं मारलेल्या गाठी असं न मानता तुम्ही ॲक्टिवली दोन्ही पार्ट्यांना मदत करायचा प्रयत्न करताय. सामाजिक बदलांकडे तुम्ही लक्ष ठेवून आहात. या वातावरणामध्ये नवीन पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता? ते जर एखाद्या नव्या नात्यामध्ये जात असतील, लग्न करू इच्छित असतील किंवा लग्नाकडे बघायचंच नाही असं म्हणत असतील, तर अनुभव तुमचा अनेक क्षेत्रांमधला अनुभव काय सांगतो त्यांना? लग्न या कन्सेप्टकडं किंवा ही आपल्यासाठी असणारी जबाबदारी आहे हे असं ज्यांना वाटतंय आणि त्या स्टेपमध्ये जे जाणार आहेत त्यांना सर्वांना माझी एक विनंती आहे, मुलगा मुलगी यांचं जे सोशल मीडियावरचं जे आहे सध्याचं प्रेझन्स, तो खूप एक क्रिटिकल सब्जेक्ट आहे. अगदी मुलं स्कूल कॉलेज नंतर जॉब याच्यामध्ये त्यांचा जो पास्ट आहे तो फ्युचरमध्ये येतो लग्नानंतर आणि सोशल मीडिया आहे सर्व स्टोअर करतं. तर ह्या गोष्टीकडं प्रत्येकाने बघायला पाहिजे आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच सोशल मीडियावरती टाकायला हव्यात किंवा फॉलो करायला हव्यात. जेव्हा लग्नानंतरही बरेच घटस्फोट जे झाले तर त्यांचा पास्ट हा फ्युचरमध्ये येतो विथ प्रूफ आणि म्हणून घटस्फोट जास्त होतात. तुम्ही फारच डोळे उघडणारा सल्ला देताय, कारण हे माझ्या मनातही आलं नव्हतं. एक म्हणजे ज्या पारंपरिक मानसिकतेतनं लग्न केलं जातं, विश्वास, एकमेकांना करू शकणारं सहकार्य, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आजच्या काळातला प्रॉब्लेम सांगताय. हो, की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की जर मी 10 वर्षापूर्वी एखाद्या नात्यात होतो, माझ्या लग्नानंतर मला मुलं बाळं झाल्यानंतर कदाचित माझं सोशल मीडियाचा अकाउंट्स तो प्रूफ शो करतो. अँड हे एक मोठं रिझन आहे सध्याचं जे आपण बोलतो घटस्फोटांचं प्रमाण असू द्या या नात्यामध्ये कम्प्लिटली डिस्टन्स येऊन स्फोट होण्याचं असं. आणि त्याला फक्त हे लोक स्वतःच सावरू शकतात. आपण त्याच्यावरती फक्त एक सजेशन म्हणून एक कमेंट देऊ शकतो की असं नाही करायला पाहिजे असं. ग्रेट. इतकी सकारात्मकता, लिडरशिपवर विश्वास आणि टीमवर्कवर विश्वास असणारा जर लीडर आणि डिरेक्टर असेल तर हॉटेल काय, लग्न सोहळा काय, कुठलंही क्षेत्र गाजवूनच सोडणार. सचिनजी, तुम्ही इथे आलात आमच्या वाईब मीडियाच्या कार्यक्रमासाठी, याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या हातून अनेक ऋणानुबंध जुळले जावेत अशी शुभेच्छाही व्यक्त करतो. धन्यवाद.